गंधा गंधा ए गंधा काय? गंधा बोला. माझं तू ते परफ्यूम पाहिलंस का ग गंधा? ते नाही का मी सणासुदीला वापरतो, समारंभाला वापरतो. अहो ऐका तरी, सणासुदीचं काही निमित्त नाही. आज परफ्यूम मारून सकाळी सगळी कुठे चाललात? आज माझ्या कलात्मकतेचा गौरव सोहळा आहे, तर मला जरा परफ्यूम हवा होता. तुम्हाला पुरस्कार वगैरे जाहीर झाला की काय? हल्ली काहीही न करता पुरस्कार देतात लोक. असं म्हणू नकोस, लक्षात ठेव. महात्म्यांची किंमत उत्तरार्धात कळते लोकांना. नाही ते बरोबर आहे तुमचं. मिळेल मलाही पुरस्कार. नाही चांगलंच आहे, पण निघालात कुठे? निघालो नाहीये कुठे. आज काही मुलं येणार आहेत ज्यांना मी लिहिलेली एकांकिका हवी आहे करायला. अगं बाई, मग छानच आहे की, चांगलंच आहे. मागच्या वेळी पण मुलं आली होती ना तुमच्याकडे एकांकिका मागायला, मला आठवतंय. तुम्ही म्हणाला होता मुलांना मानधन म्हणून 1 रुपया दिलास तरी चालेल, पण माझीच एकांकिका तुम्ही करा. त्या मुलांनी पण लगेचच 1 रुपया तुमच्या हातात दिला. पण 8 दिवसांनी एक माणूस पाठवला पत्र घेऊन, आम्हाला तुमची एकांकिका करायची नाही, आमचा 1 रुपया परत द्या म्हणून. आठवतंय मला. बरं, तो 1 रुपया तुम्ही देवारात ठेवला होतात ना, लिखाणासाठी मिळालेलं पहिलं मानधन. आठवतंय? तसंच होणार आहे का? नाही तसं नाही होणार आहे गंधा. नाही, आता वेगळ्या गोष्टी होणार आहेत. वेगळ्या म्हणजे आज मी छान वाचणार आहे, मी छान लिहितो की नाही आता. नाही, मला ना कधी कधी प्रश्नच पडतो बाई, तुम्ही असं का लिहिता? नाही म्हणजे बघा ना, तुम्ही आता हास्य जत्रेसाठी सुद्धा 3 स्किट पाठवले, सगळे रिजेक्ट झाले, एकही सिलेक्ट नाही झालं ना. म्हणजेच मी दर्जेदार लिहितो की नाही? हास्य जत्रेतल्या लोकांना सुद्धा नाही झेपलं माझं लिखाण, म्हणजे माझं लिखाण दर्जेदार आहे. असेल. आणि त्यांनी मला मेल पाठवला होता, त्यांनी लिहिलं होतं की आमची एक टीम आहे, आम्ही लिहित असतो, तर तुम्ही ही गंधा मुलं आली वाटतं. गंधा गंधा इथे दार उघड. त्यांनी विचारलं सर कुठे आहेत, तर म्हणाव आत वाचत बसलेले आहेत, वाचनात मग्न आहेत, सांग. आणि दार उघडल्यानंतर फक्त मला आवाज द्या, अहो कोणतरी मुलं आली आहेत पहा बरं, मग मी येईन. बोलतच असतं बाई यांचं. नमस्कार. नमस्कार काकू. भाटा मांडवेकर सर इथेच राहतात का? हो बरोबर, इथेच राहतात. या ना, या इथेच राहतात. या ये ग ये. सर जरा आतमध्ये वाचत बसली आहेत. 1 मिनिट. अहो ऐकलं का, मुलं आली आहेत. येतील सर. लांबून आलात का फार? हा बसा, मी पाणी आणते. अहो पाहिलं का, मुलं आली आहेत केव्हाची. कोण आलंय ग? ही पाणी. नमस्कार. नमस्कार. सर काल फोन केला होता, तुमची एकांकिका हवी म्हणून. अरे हो हा ते मंडळ नाही का तुमचं एक? कॉलेज आहे आमचं. हा कॉलेज. काय माझं असंच होतं, काय मी सतत, मला व्यासंग नाही, लक्षच राहत नाही काही. आणि काय मी सतत वाचनात इतका व्यग्र असतो की नाही, आता माझ्या लक्षातच नव्हतं तुम्ही येणार आहात. विसरून गेलो मी पार. की सकाळपासून सरांचं चाललंय, मुलं येणार आहेत. सर आली बरं का तुमची मुलं. गंधा वाचून दाखवा त्यांना. काय हो, अनावश्यक नको बोलू. चहा घेणार कोणी? चहा घेणार? नाही नको. असं नाही. चहा नाही तर एकांकिका नाही. अरे हो, काहीतरी घ्या. कॉफी आणू का सगळ्यांसाठी? मला शुगर फ्री कॉफी चालेल. बर. तुला काय ग? ब्लॅक कॉफी मिळेल ना? का नाही मिळणार? तुला काय? मला थोडं दूध काय? हळद टाकून छान कडकडीत दूध देते तुला. आणि ग्रीन टी आहे? हे पितात ना, सगळ्यांना आणते. पाणी प्या. हो आणते. तुम्ही येणार म्हणून मी तुमची ती एकांकिका जी तुम्हाला हवी आहे की नाही, ही बघा इथे आहे. ती मी आधीच काढून ठेवली होती. पण तुम्ही मला सांगा, तुम्हा सगळ्यांना मी इथे एकत्र का बोलवलं, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही? नाही सर. पण हरकत नाही, तुम्हाला प्रश्न पडला नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मी तुम्हा सगळ्यांना इथे का बोलवलंय. कारण आता तुम्ही माझी एकांकिका करणार की नाही? आता माझी एकांकिका करणार म्हणजे काय करणार, तर माझी संहिता घेऊन जाणार. पण माझ्या संहितेत मी जे काही संवाद लिहिलेले आहेत, त्यातले जे काही अन्वयार्थ आहे, व्याकरणशास्त्र आहे, विरामशास्त्र आहे, किंवा त्यातल्या साधारण आपण समजूया शब्दांच्या पोकळीची जी काही गूढता आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे का, त्याचं तुम्हाला आकलन होणार आहे का. मुळात काय असतं, लेखकाचा दृष्टिकोन जेव्हा रंगकर्मी एका चांगल्या नाट्य दिग्दर्शकाच्या माध्यमातून लोकांसमोर योग्यरित्या मांडतात, तेव्हा लोकांना ती एकांकिका उच्च
दर्जाची वाटते, हो की नाही? आणि महत्वाचं काय, लेखकाच्या मनी जे आहे तेच तुमच्या मनी आहे का? लेखकाने जे भावविश्व या कथेत मांडलेलं आहे ते तुम्ही लोकांसमोर सादर करू शकता का, हे मला कळायला नको. त्यामुळे आज ही एकांकिका मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वा, खाली बसू. अरे हो हो चालेल. अरे वा, छान छान छान. खाली बसू. खाली बसू. वा 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 वा. खाली काय होतं, आपण असं खाली बसून वाचन केलं ना की अगदीच रंगभूमीशी एकरूप झाल्यासारखं होतं. एक मिनिट थांबा. हा, मी तुम्हाला सतरंजी देतो अंतराळाला. अरे बापरे. आहे, माझ्याकडे सतरंजी आहे. हे घ्या. हा, हे घ्या. मी अंतर ते द्या. हा हा हा, तू अंतर. हा, हरकत नाही. मी पण एक काम करतो, इथेच बसतो खाली. नाही नाही सर, तुम्ही खाली नका तुम्ही बसू, वर सर. बसा. असू नको, द्या, नको, सर. असू. मला सुद्धा होऊ द्या की रंगभूमीशी एकरूप. वा वा वा, माझ्या एकांकिकेचं वाचन आहे. हा. पण मला आधी सांगा, तुम्ही ही जी काही माझी एकांकिका करणार आहात ते कुठल्या बरं स्पर्धेला करणार आहात? सर खूप मोठी स्पर्धा आहे सर. भाऊराव ठुमरे हमखास करंडक. हमखास करंडक. नाव वेगळं आहे नाही? हो सर, नावाप्रमाणे स्पर्धा सुद्धा वेगळी आहे सर. म्हणजे ते ना करंडक हमखास देतातच सर. म्हणजे एखादी एकांकिका आवडली नाही, दर्जेदार वाटली नाही तर आपण करंडक द्यायचाच नाही असं नाही करत सर. ते करंडक देतातच सर. हो सर, एक वेळ ना ते बक्षिसाची रक्कम नाही देणार पण करंडक देतात. हो, सर. म्हणून तो नाव आहे हमखास करंडक. आणि सर त्यांच्याकडे परंपरा वगैरे भानगड नाहीये, हो, सर. करंडक देतात. हो सर. हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. छान आहे, छान आहे, छान आहे. पण आता आपण आपल्या एकांकिकेकडे वळूया. सगळ्यात महत्वाचं, मला मी जेव्हा जेव्हा वाचन करतो तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे प्लीज आपापले फोन्स सायलेंटवर हो, ठेवा. yes. कारण काय, वाचणारे आणि ऐकणारे हे जर एकसंध झाली तर आणि तरच अद्वैत साधता येतो, लक्षात घ्या. हे सगळ्यांनी फोन सायलेंट वर करा. सर पटकन अद्वैतला बोलवा, काय आहे, आम्हाला घाई आहे सर. हे करून आहे ना आम्हाला एकांकिकेचं लॉन्चिंग करायचं आहे सर. एकांकिकेचं लॉन्चिंग म्हणजे? सर ते- एकांकिका लॉन्चिंग करणार ना आम्ही, लॉन्च करणार. पार्टी असं ठेवणार सर, त्याच्यावर नारळ आणि फुलं घालणार सर. आणि ते नाही का एकमेकांमध्ये अडकलेले यश असतात, फ असतात सर, ते काढणार सर. एकमेकात अडकलेले एस आणि फ म्हणजे स्वस्तिक बेटा. हा, सर, ते काढणार सर. नंतर आम्ही नाईटला पार्टी पण ठेवली आहे सर. कसली पार्टी? सर एक आमची पार्टी असते. बरं, हरकत नाही. Launching. एकांकिका अच्छा, लॉन्चिंग हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही तुमचं करा, ते अगदीच करा, मला काही त्याच्याशी काही हे नाही. पण आपण आता एकांकिकेचं वाचन सुरू करूया. Yes, yes, हा, हो, sir. फार माझी फारच आवडती आणि फार मन लावून लिहिलेली एकांकिका आहे ही. एकांकिकेचं शीर्षक आहे गाभारा. आता गाभारा म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा देवाची गोष्ट आहे का मंदिराची गोष्ट आहे? सर वाचा सर. पडदा उघडतो आणि रंगमंचावर एक प्रकाश येतो. ब्रेक टाइम, ब्रेक टाइम. चला चला, खाऊन घ्या. घ्या. अरे जोड या, जोड सांभाळून Thank you, काकी. गंधा बस. सगळ्यांचं बघा, कोणाचं काय ते हो, ब्लॅक हो, हो. वगैरे येते. हा, घ्या. तर मी कुठे होतो? हा, पडदा उघडतो, रंगमंचावर प्रकाश येतो, एक भीषण अशी शांतता. आता माझ्या डोक्यात काय आहे? वा काकू, कमाल आहेत. आवडली तुला? घे घे. हे सगळ्यांनी खा, लाजू नका. आतमध्ये अजून येत, मी आणून देते. हा. तर पडदा उघडतो आणि रंगमंचावर प्रकाश येतो आणि भीषण अशी शांतता माझ्या डोक्यात का आहे, एक स्तब्धता का आहे? कारण वाऱ्याची एक झुळूक आहे, त्याचा आवाज येईल. आता ध्वनिसंकेत आपण आपल्या आपल्या परीने करायचे. तर या स्तब्धतेनंतर आपल्याला अचानक उजव्या विंगेतून पावलांचा बरं, आवाज खरं. येतो. आता इथे माझ्या डोक्यात काय आहे, पावलांच्या आवाजासोबत पूर्ण संपवा. मधून पूर्ण एक संपवा. अस्फुट अशी कुकरची शिट्टी ऐकू येते. म्हणजे कशी? अगं बाई, आता कोण आलं असेल हो ते? काकू वॉचमॅन असणार आहे, त्याला बघते म्हणावं मी, माझी रिडिंग सुरू आहे, स्कूटरचे नाही, पैसे. आमचे मित्र मैत्रिणी आले असतील. सॉरी ते लेट येतात दोघं नेहमी. बरं, ते हरकत जरा- नाही, हरकत नाही, हरकत नाही. टौबा वडेकर सर इथेच राहतात का? बाहेर हो, अगं बाई. बाहेर हो, बाहेर हो. तिथे उजवीकडे बघ, पाटीवर काय लिहिलंय? हे बघ. टौभा वडेकर लिहिलंय का भाटा मांडवेकर लिहिलंय? ते नाव आहे माझं. काय म्हणे टौभा असू द्या वडेकर. हो. ए या 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 आतमध्ये या. सर ये, मस्करी ये. करतायत. या या. ये, बसा, बस. बस. काय तर म्हणे टौभा वडेकर. तुम्हा दोघांना चहा चालेल की कॉफी आणू? नको, आता नको, ह्यातलं मला घेतील त्या का करणार? नको ना. बस बस बस. गंधा तुला ना मी नंतर- गंधा ये, बस बर. हा. आता ऐका हा, शांतपणे. हा, सर. आणि आता मी एकांकिका वाचणार आहे, तर शक्यतो शांतच बस. मी वाच. सॉरी हा, वाच. हा हा. तर पडदा उघडतो, उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो आणि आपल्याला सर ऐका ना. ते आलेत दोघं तर. हा सर, ते आत्ताच आलेत ना, सो पहिल्यापासून वाचा ना, म्हणजे त्यांना पण कळेल काय झालंय ते. पहिलंच सुरू आहे.
आपण पुढेच नाही गेलो, आपण इथेच होत. म्हणजे असं काही त्यांनी मिस नाही केलेलं आहे की अरे बापरे आता काय माझ्या एकांकिकेचं असं नाहीच आहे ते. मी वाचतो तरी माझं काही नाही. मी वाचतो थोडं आधीपासून वाचतो. आधीचं वाक्य पडदा उघडतोय. मी आधीपासून वाचतो. हा तर पडदा उघडतो, रंगमंचावर एक प्रकाश येतो आणि मला मगाशी जसं म्हणत होतो की भीषण अशी एक शांतता आहे, स्तब्धता आहे. ती स्तब्धता यासाठी आहे कारण कॉफी घे ना. त्या माझ्या कॉफी पिणार मिरचीचे तुकडे आता जरा सांभाळून खा. माझ्या मी वाचू का रे? मी वाचू मी वाचतो. हा नाही हरकत नाही. भजी घ्या. कुठे होतो मी? हा तर उजव्या विंगेतून पावलांचा आवाज येतो, एक सावली डोकावते आणि तिथून आपल्याला एका म्हणजे तर माझ्या डोक्यात असं होतं की ध्वनी संकेत यायला हवा. तर काय ध्वनी संकेत असू शकतो? तर बाबा एका अनवट अशा पक्षाचा फडफडण्याचा आवाज आपण देऊ शकतो इथे. अनवट असा पक्षी का? कारण या पक्षाची फडफड आणि आपल्या मुख्य पात्रांची जी फडफड पक्षावरनं आठवलं ही ती क्ष आणि यचीच गोष्ट आहे. हा परवाच मला यांनी गोष्ट सांगितली, त्यावरच एकांकिका आहे का? मुलांना तुम्हाला सांगते फार उत्कृष्ट एकांकिका आहे. म्हणजे ना शेवटच्या क्षणापर्यंत कळतच नाही हो कसा मरतो ते. माझं म्हणजे ना सारखी अशी उत्कंठ वाढत राहते की काय होणार आहे, शो मरणार की यो मरणार, शो मरणार की यो मरणार आहे. छान नाही गंधा काय हो अंडरलाईन केलंस नको करूस ते. रहस्यमय नाटक आहे की नाही आपलं. अगं बाई. त्याचं रहस्य जर आधीच उलगडलं तर लोक काय. सॉरी माफ कर. तुम्ही ना विसरून जा य मरतो ते. म्हणजे असं लक्षातच ठेवू नका य मरतो. गंधा नको करू गंधा. जात मध्ये कुकर लाव बघू. जा आज जा. सॉरी चुकलंच ते. जा कुकर लाव. हा तुम्हाला सगळ्यांना फोडणीचं वरण बोलव, चालेल जेवायला ना? बोलव सगळ्यांना. अगं नाही 20 मिनिटात एकांकिका वाचून होणार आहे. मला वाचू दे, माझी हो का? गोष्टच पुढे जात नाहीये. मग आपल्या दोघांचं जेवण झालंय झालेलं आहे की नाही? हा मग छान उत्तम. तर मी कुठे होतो? रंगमंचाची जी काही पोकळी आहे ती काय दर्शवते? तर ती ब्रह्मांड दर्शवते. ब्रह्मांड का दर्शवते? कारण या ब्रह्मांडावरून मला आठवते खरं तर अंड्याचं चालेल ना? नाही म्हणजे आज बुधवारच आहे ना, अंड्याचं केलं तर तुम्हाला काही हरकत नाही. नंतर मग चिडचिड करता. आता होतीये चिडचिड गंधा. जा ना गा. फक्त विचारलं एवढं काय त्या मुलांसमोर उगाच बोलायचं म्हणजे काय अर्थ झाला? सर चिडलेत, सगळ्यांनी शांत बसा. वाचा सर. हा तर आता इथून गोष्ट सुरू होते बरं का. हा लक्षात घ्या, उजवीकडनं जो पावलांचा आवाज आहे तो खरं तर क्षचा आहे. क्ष जेव्हा रंगमंचावर येतो तेव्हा माझ्या डोक्यात असं आहे की तो एक अगदीच भीषण अवस्थेत आहे क्ष. आणि तो भीषण अवस्थेत का आहे? तो इतका शांत का आहे? त्याची नजर शून्यात का आहे? कारण त्याने काहीतरी अनुभवलेलं आहे. काय बरं अनुभवलं असेल त्याने? तर त्याने अशी एक गोष्ट अनुभवलेली आहे जी त्याने आजपर्यंत अनुभवली नव्हती. ती म्हणजे दोन समाजांमधली दरी. दोन समाजांमधली म्हटलं आतमध्ये मी जरा अशी खाते पण मला ना सवय नाहीये. घरात कोणीतरी आणि आपण असं आतमध्ये जाऊन खायचं बरं नाही दिसत. काय ओळखा रे ओळखा काय आहे? खोबऱ्याच्या वड्यात ग, नारळाच्या. आणि साध्या सुद्धा नाही आता कोकणात ना नारळ आलेत. आमची बाग आहे ना कोकणात, तिथनं नारळ आले त्याचे बनवले. आवडलं का तुम्हाला? कमाल आहे. तुम्ही कोणत्या गावची आहे? अगं मी वेंगुर्ल्याची. मी पण वेंगुर्ल्याची आहे. गावाला निघालीस तू? अगं बाई. अरे काकू तुम्ही कोकणातल्या चिपळूण. हो आमची बस थांबते चिपळूणला. आमच्या इथे नाही थांबत तुमची बस. का रे? मी सातारा. मी बाकरवडी पुण्याची. मी बघूनच वाटतं पुण्याची. मला ओळखलं नाही ग, चिक्की लोणावळा. हो बऱ्याच दिवसात खाल्ली नाहीये मी. माझा काका तर चीनला असतो. आणि मी मूर्ख असतो का? नाही सर, तुम्ही तर वाभाडेकर सर आहात ना. बाहेर जा रे. बाहेर नाही, तू आधी बाहेर जा. असू द्या. बाहेर जा तिकडे आणि पाठीवरचं नाव वाच. भाटा मांडवेकर असं नाव आहे की नाही रे माझं? सर चिडू नका सर. तो मुख्य पात्र करतो एकांकिकेत. हा क्ष करतोय? हो सर, हा करतोय. वा वा. याला काय क्ष कळणार? अरे
बाळा तू क्ष करतोयस ना मग लक्ष दे ना. हा, काय लक्षात घे बघ, ही जी एकांकिका आहे ही 2च पात्रांची आहे. 2 पात्राच्या संवादावरती ही एकांकिका आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. हे बघ काय असतं य कोण करतंय? ही वाली. करते. मी करणार आहे. क्ष आणि य फार महत्वाची पात्र आहेत, लक्षात घ्या. क्ष आणि य या दोघांमध्ये जे तू काय करतोस रे बाळा? मी बॅकस्टेज करतो सर. हा जास्त एक्सप्रेशन देतोय रे. हा जास्त एक्सप्रेशन देतोय. ह्याला असू कर- द्या. असं नका बघू, निर्विकार निर्भूत चेहऱ्याने नका बघू. तुम्हाला कळतंय, तुम्हाला उमगतंय, याच मला पोहोचवा ना माझ्या पर्यंत काहीतरी. सर होईल सर, करतील. मी आहे होईल, होईल, सर. करतील ना? हा, हो, सर. फक्त शांतपणे ऐका, मी जे सांगणार आहे सर, आम्ही शांत- लक्ष देऊन ऐका. शांत बसतो, सर. हे बघा, एक कुठे होतो आपण? बडबड करू नका. खायचं असेल तर खा, पण मध्ये मध्ये बोला. गंधा, नाही फक्त सांगितलं हो. गंधा जा ना, बस ना खोलीत. हा, तर क्ष आणि य या दोघांची जी काही ही गोष्ट आहे, तर त्यातला क्ष जो आहे तो भीषण अवस्थेत आलेला आहे रंगमंचावर. तो का आलेला आहे? कारण त्याला 2 समाजांमधली दरी आत्ता दिसलेली आहे. क्ष जेव्हा उभा असतो, तुम्हाला सांगतो, क्ष जेव्हा उभा असतो त्याच्यानंतर जेव्हा य येते, य म्हणजे आपलं फिमेल पात्र, जे आपली मुलगी आहे ती येते, जी हिरोईन आहे ती येते. शेवंतीचा वास आहे काय? तुला ओळखू येतो? हो, शेवंतीच. सॉरी Sorry, तुम्ही sorry, वाचा. मला आता तुम्ही नाही. वाचा. आता नाही. अहो, तुम्ही वाचा ना. आता वाचा. सॉरी सर. मला वाक्यही सुरू नाही झालेलं आहे अजून एकांकिकेचं पहिलं. नाही, हा, मी सर. अजून तुम्हाला फक्त बॅकग्राऊंडच सांगतोय. मला फक्त एकदा एकांकिका नीट वाचू द्या. Sorry, sir, sorry, sir. Please, शांतपणे please, ऐका, sir. शांतपणे हा, ऐका. sir. हा, तर मी काय सांगत होतो, हा, तर क्ष जेव्हा रंगमंचावर येतो त्याच्यानंतर य जेव्हा त्याच्या मागणं येते तेव्हा पहिलं वाक्य ती कर खडबड कर आता एकदाच कर. काय ते कर, आजच्या आज त्याचं जे काही काम करायचंय तुला करवत घेऊन ते कर. नाही काय करत आहे. सर वाच. क्ष आहे. Sorry, क्ष- sir. हा, मला हे आहे मला क्ष क्ष आणि य जेव्हा रंग क्ष आलेला आहे, आता य येते आणि य म्हणते की थांबलायस अजून. आता जेव्हा य असं म्हणते की थांबलायस अजून, तेव्हा क्ष तिच्याकडे असं वळतो आणि पाहून असं म्हणतो की आलीस. ती म्हणते यावंच लागलं. का बरं यावं लागलं? शेवंतीचं तिला फुल विचारतो, म्हटलं तू होतं स्वतः ना, आली आलंय बघ इकडे म्हणून वास आला तुला. का तुला कुणीतरी तुझ्याकडे आणलंय? रोपटं आहे काय? आता या जरा थांब, वाक्यात तुला अर्थ दाखव. काय लक्षात घ्या. रोपटं म्हणजे हे बघ इथे बघ. य यांच्यामध्ये दिसलं? किती मतभेद आहे. भारी आहे. बरेच आहे ते बघ, तिथलं बघ. बाग आहे, ही अशी बाग. हे बाग आहे. औषधी आणि फुलझाड. मला ना त्यातल्या याला वाचनंही असं वाटतं. शेवंतीचं रोप 2 महिन्यांपूर्वी आणलं माझ्याकडे एक होतं ग पण मी. रोप टिकत नाही काय का? सांगते अगं, त्याचं टेक्निक असतं. तू माझ्याकडे, मी तुला छान असं रोप बनवून देईन. हा, काय? पण पाणी असं बसाबस नाही घालायचं. आठवड्यात काकू तुम्हाला या कुंड्या कुठे मिळाल्या? या अरे, आमच्या बिल्डिंगच्या खाली नर्सरी आहे ना, त्यांच्याकडे. थांब, काय अहो, पण प्रश्न त्या विचारतो. नर्सरीवाल्याचा नंबर देता गंधा, का? आज जा. आज जा. अहो, त्याने मागितलं पण. मला नाही वाचायची एकांकिका. बरं, तुम्ही गंधा, आज जा. चिडू नका. मी जा- नको, माझ्यातल्या महात्म्याला नको उत्तरार्धात सुद्धा काही किंमत. जा, आज जा. सर असं करू. सर सॉरी सर ऐक. ए, गंधा, ग. ए, तू पण जा. परमिशन ए, जा रे, नाही देत. सही करा ना. जा. निघा. असं नका एक निघा. नका. एकांकिका- काही नाही कोणाला मिळणार. निघा. माझं चुकलं. आज जा. सॉरी भाकरवडे सर. तुझा निघ रे. निघ. नाही मिळणार कोणाला एकांकिका. जाऊ दे, तुम्ही जा आता. जा. भजी ठेव खाली. ठेव खाली भजी. चांगले झालेत सर. चालता होतो का रे? चालता हो. सगळं घेऊन जा, सावकाश जा. अहो, मला वाटतं ना, या मुलांना यावेळीची एकांकिका पण नाही आवडली तुमची. वाचून दिली असतीस तर आवडली असती ना. हे जाऊ दे, आपण ठरवलेली एकांकिका करू, नाही तर इम्प्रोवाइज करू. आता काय? बघवलं रे सरांनी लय. तेच ना लई बोर केलं त्याने.